ऐसे कावो ना करा काही, ऐसे कावो ना करा काय, ऐसे कावो करा ना काय, ऐसे कावो ना करा काही, ऐसे कावो ना करा काही, ऐसे कावो ना करा काय, ऐसे कावो ना करा काय, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, पुढे नाही ना सजा, विश्वंभरा शरणागत, पुढे नाशा नाही जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, भूत जात वंदोनी, आ आ आ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं श्रीगुरुचरणसरोजरजनिजमणमुकुरसुधारी वरणौ रघुवरविमलजसुजोदायक फलचारी बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार शुक्लां ब्रह्म विचार सार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैलासराणा शिवचंद्रमूळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मोरया मोरया मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा बा तू घाल पोटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतती या दूसरे चरण संतती या दूसरे चरण संतती या त्या चक्रपादाने कथेचा विचारो चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विचारो चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा असा हा. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हे पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपोलिया कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम कलांकांकते ज्योति कामोदि वक्त्रम
खलाणीश पाणी पणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी, श्रुतीचे का नेगा फळ, श्रुतीचे का नेगा फळ, सार मूळ जानोणी. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. प्रस्तुत पवित्र अशा संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या या सभामंडपामध्ये गेली अनेक वर्षापासून नव्हे तर मागचं वर्ष 23, पण कॅलेंडरचं आत्ताचं ह्या वर्षीचं वर्ष 23 संपतंय. बरोबर. हो, 24व्या वर्षात पदार्पण करत असताना विश्वमौली ज्ञानोबरायांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन भगवान पंढरीश परमात्मा आदी करून सर्व संत महंतांचा हा आपण प्रतिवर्षीच मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिन म्हणून संपन्न करत आलेलो आहोत. आणि आजची दुसऱ्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू या ज्ञानेश आश्रमाचे संस्थापक व्यवस्थापक सर्वच यांच्या माध्यमातून हरिभक्तपरायण कल्याण महाराज पवार यांच्या माध्यमातून माझ्याकडं या सेवेचा योग आला. येत असताना आमच्याबरोबरचे सर्वात आमच्याहीपेक्षा ज्येष्ठ आमचे गुरुबंधू शंकर महाराज उंडे, ज्यांचं वाड्या कॉलेजला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि जोग महाराज मामासाहेब दांडेकरांच्या संस्थेमध्ये 4 वर्ष देखील त्यांची पूर्ण झालेली आहेत. असं व्यक्तिमत्व, त्यांचंही इथं येण्याचा योग. विशेष करून आज सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असे असणारे जगद्गुरू तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वपूर्ण मनुष्य जीवनामध्ये योग्य काय केलं म्हणजे जीवनाचं सार्थक होईल याचा विचार या अभंगाद्वारे प्रगट केलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवत असताना तुकोबराय पहिल्या चरणामध्ये बोलून जातात, जन्माला तर मानवीय जीवनामध्ये आलेलो आहोत, चांगलं केलं तरी चांगलं फळ मिळणार आहे, वाईट केलं तरी वाईट फळ मिळणारच आहे. मग जर मिळणारच आहे, दोन्ही फळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये पदरात पडणार आहेत, तर चांगल्याचा त्रास होणार नाही, चांगल्यासाठी दुःखाला सामोरं जाण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणून असं चांगलं करायला काय हरकत आहे वाईट करण्यापेक्षा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या. या नाशवान जगतामध्ये, या मृत्यूलोकामध्ये असं काही आहे का म्हटले, असं काही आहे ना, निश्चित आहे. आपल्यामध्ये येऊन बोलतोय मी, आपण जाणकार मंडळीत, असं निश्चित आहे. परंतु ते समजून घेतलं तर, ते विश्वासाने पटवून घेतलं तर, त्याच्यावर विश्वास ठेवला तर, नाही तर टाईमपास आणि मनोरंजन म्हणून जर आपण जर त्याचा विचार नाही केला आणि आपल्या आयुष्यातला वेळ जर
विनाकारण टाइमपास मध्ये जर दवडल्या गेला तर त्याचं महत्त्व कळणार नाही. आणि त्याचं महत्त्व जर यदा कदाचित नाही कळालं तर परत पुन्हा पुन्हा आपल्याला हे महत्त्व कळून घेण्यासारखा जन्म परत मिळेलच याची शाश्वती नाही आहे. याची शाश्वती ते पोरं कुणाचे आहेत? आपलेच आहेत का? हां चोपदार थोडंसं मुलांकडे लक्ष द्या एखाद्या. असू द्या. जर यदा कदाचित आपल्यातलंच कोण आहे का? तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर हा दिवस हे काय होतं, शिकारीला नेम धरायला आणि माशी उडायला एकदाच जरी एक संयोग झाला ना तर सगळाच गोंधळ होतो. समयसूचकता फार कळाली पाहिजे. माणसाला लय ज्ञान नसलं तरी चालेल, फक्त समयसूचकता लक्षात आली का बाकी अडचणी नसतात. मग आमच्यामध्ये आमची येतानाच महाराज आमच्यामध्ये ज्येष्ठ 4 वर्षाचे विद्यार्थी तर आहेतच, पण 1 नंबरचे महाराष्ट्रात गाजलेले मृदंगवादक आहेत ते. आणि माझे 15 वर्ष त्याच्यामध्ये गेलेत. आता येतानाच विषय झाला महाराज, 1000 बोलं येतात पण हरिपाठ वाजवता येत नाही. हा विषय नसला पाहिजे जीवनात. समयसूचकता कळाली का सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आपल्या आपोआप मागायची गरज नाही पडत. ए पोराव ए आता नंतर तुम्हाला जेवायला मिळणारच आहे. हा आपल्यातलं कोणीतरी असू द्या तिकडं विठ्ठल विठ्ठल. थोड्याशा काही गोष्टी मुद्दाम होऊन मी जाणीवपूर्वक तुम्हाला आता सर्व जवळजवळ परिचयातली मंडळी असल्या कारणाने इथं बोलायलाही काय हरकत नाही. हो, आपण जाणकार आहेत. मला लहानपणापासून महाराजांबरोबर येत असताना आपण सर्व मंडळी ओळखता. त्यामुळं काय असतं, थोडे परिनिरे. आता आळंदीमध्ये आपला विषय झालेला आहेच आहे. सर्व आळंदीला आपण मंडळी आलेला होतात म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण बोलत होतो का, जर ही वेळ निघून गेली, आत्ताची वेळ, आत्ताची संधी जीवनामध्ये ही वेळ जर निघून गेली तर मानव देह किंवा मानवी जन्म परत मिळणार नाही. मिळणार नाही म्हणण्यापेक्षा या जन्मामध्ये देखील आत्तापर्यंतचं आपलं आयुष्य आपल्या हातामध्ये इथपर्यंत जगत आलो आपण. आत्ता नंतरचा क्षण कोणाच्या हातामध्ये आहे का? कोणाच्याच हातात नाही. म्हणून आता संधी आहे, त्या संधीचं सोनं करून घेण्याचं ज्ञान संतांनी विचार केला आणि मुद्दाम होऊन मार्गदर्शन केलं या अभंगाद्वारे. का संत महात्मे तुकोबराय म्हणतात का, या जन्मामध्ये भगवान परमात्म्याची शरणागती जर पत्करली, शरणागती पत्करणं म्हणजे काय, तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. याच्या अतिरिक्त वेगळं काही नाही. ज्याला सेवा करता येत असेल सेवा करा, ज्याला अन्नदान करता येत असेल अन्नदान करा, ज्याला झाडलोट करता येत असेल त्याने झाडलोट करा. पण ती झाडलोट करत असताना देखील घरातली झाडलोट करणं आणि इथली झाडलोट करणं, इथं सडा समार्जन करणं, रांगोळी काढणं आणि घरी सडा समार्जन आणि रांगोळी काढणं, इथं अंतःकरणामध्ये माणसाच्या एकच विषय येतो. आपण कुठं आहोत? आश्रमामध्ये, ज्ञानेश आश्रमामध्ये आहोत. कितीही त्याने चर्चा केली, कितीही तो गोष्टी बोलत जरी असला तरी मधून अधून का होईना जाहिरात मनामध्ये चालू राहणार आहे का आपण कुठं आहोत? ज्ञानेश आश्रमामध्ये आहोत. अशा विचाराने तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये माऊली ज्ञानोबराय भगवान पंढरीश परमात्मा समोर दिसतात. अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाचा हा तुमच्या आमच्या समोर दिसतो आणि अंतःकरणात हाच धागा सातत्याने टिकून राहतो. याला म्हणायचं सेवा, याला म्हणायचं नामस्मरण. आणि ही जर शरणागती जीवनामध्ये पत्करल्या गेली, मग आता विश्वंभरा शरणागत. मग शरणागत आता भूत असू द्या, जात असू द्या किंवा अतृप्त आत्मे असू द्या, आजूबाजूनी असाही विषय घेतला तरी काय हरकत नाही. त्या निमित्ताने जसे माऊली ज्ञानोबरायांच्या समाधी स्थळामध्ये आळंदीमध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, मग कोणी वृक्षाच्या रूपात असतील, कोणी दगडाच्या रूपात असतील, कोणी पाण्याच्या रूपामध्ये इंद्रायणीसारखा इंद्रदेव तिथं आलेला असेल, अशा पद्धतीनं इथं देखील
जिथं नामस्मरण घडतं तिथं देव पहिला येतो, आणि जिथं संत आहेत तिथं देव आल्याशिवाय राहतच नाही. मग देव जर तिथं येतो तर देवाचं नामस्मरण, माझे भक्त गाती जेत नारद आम्ही उभात येत, अशा स्थानामध्ये मग ती कोणत्याही पद्धतीची सेवा घडो, ती सेवा जशी घडल त्या पद्धतीची आपल्या जीवनातली शरणागती तिथं देवापर्यंत पोहोचल्या जमाय असं समजायचं. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. आपल्याला लक्षात राहण्यासाठी कधी पण काय होतं, अनेक लई मोठं ओतलं म्हणजेच सगळ्यांच्या लक्षात येतं आणि सगळ्यांना कळतं, अशातलाही मुद्दा नाही. कीर्तनकाराचा वक्त्याचा विषय हा असाच असला पाहिजे का जेणेकरून कमीत कमी अभंग नाही पूर्ण पाठ झाला तर अभंगामध्ये 2 विषय सांगितले का 4 विषय सांगितले एवढं तरी लक्षात राहिलं ना, तरीही इथं बसल्याचं सार्थक झालं. विठ्ठल विठ्ठल. दोन्ही विषय दोन्ही चरणामध्ये आहेत. आणि या 2 विषयावरच पूर्णच्या पूर्ण अभंग आधारित आहे. पूर्ण अभंग कसा आहे, पहिल्या चरणामध्ये सूत्र सांगितलं. काय सूत्र सांगतात, वाईट करण्यापेक्षा चांगलं केलेलं चांगलं. वाईटाचंही फळ दुःख आहे, मग चांगल्याचं फळ जर चांगलं असेल तर चांगलं करायला काय हरकत नाही. मग चांगलं करण्यासाठी चांगलं काय आहे, चला तो शब्द पुढे घ्यायचा आहे. चांगलं करण्यासाठी चांगलं काय आहे, तर भगवान परमात्म्याची शरणागती. म्हटले दोन्ही आम्हाला लक्षात आलं ना, का वाईट करण्यापेक्षा चांगलं करावं, आणि चांगलं काय आहे तर भगवान परमात्म्याची शरणागती. म्हटले हे 2 शब्द तुम्ही आम्हाला सांगितले, हे आम्हाला पडतात, योग्य बरं का. आम्ही आता वाईट करणार नाही, चांगलं करणार, पण चांगल्याचं आम्हाला फळ काय मिळणार आहे, चांगल्याचं फळ सुखच आहे ना तुमच्या आमच्या जीवनात. म्हणले ठीक आहे, देव जर सुख देत असेल तर करायला काय हरकत नाही, परंतु कोणाला तरी त्याचा अनुभव पाहिजे का नाही. अनुभव असल्याशिवाय बोलता येणार नाही. आज आम्ही कीर्तनकार बघतो, सर्वच कीर्तन करायला निघालीत. असं झालंय का, मला वाटतं डोंगरात गेल्याच्या नंतर खडा काढल्यावर, टीका करत नाही मी, खडा उचलल्याच्या नंतर त्याच्या खाली विंचू नाही असा विषयच नाही. तसं एका गावामध्ये कमीत कमी 25-30 तरी महाराज लोक असतील. बाबा बरोबर ना, हो. पण अधिकार पैसा करू उपदेश, पहिला अनुभव पाहिजे. अनुभव नसल तर अनुभव वाचून फुकट बडबड ही महाराज, वाचाळी ही. अनुभव नसल तर उपयोग नाही. मग अनुभव कशामुळे मिळला जातो, त्याच्यासाठी पुरावा पाहिजे. पुरावा तुमच्या आमच्या जवळ असेल तरच ठीक आहे, पुरावा नसेल तर कुठलीही गोष्ट मान्य केल्या जात नाहीये. पुराव्याशिवाय कोणतीच गोष्ट सिद्ध होत नाही. ज्यावेळी आपण आपल्याच विचाराने जीवन जगतो, ठीक आहे, खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये, त्या टायमिंगला उद्या कोर्टमध्ये एखादा प्रॉब्लेम तिथपर्यंत जाऊन पोहोचला तर त्यावेळी लक्षात येतं का पुराव्याशिवाय काहीच होत नाही म्हणून. आपल्याला आत्ता नाही लक्षात येत. तसं हे देखील कोर्ट आहे जीवनाचं. मग याच्यासाठी देखील पुराव्याची गरज आहे. पुरावा कुणाचा दिला म्हटले, एक आहे श्रुतीचे का, श्रुती माता सांगते, श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणोनी. अहो मुळापासूनच सगळा जो आहे तो अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे, याच्यामध्ये दुसरा कुणाचा विषयच नाहीये. म्हटले महाराज इथपर्यंत आमच्या लक्षात आलं, परंतु हे आत्ता करायचं का नंतर करायचं, प्रश्न काय पडतो. अभंगाची पार्श्वभूमी आपल्या लक्षात आणून देतोय मी. आत्ता करायचं का नंतर करायचं. जसं म्हणतात ना, थोडी एक माता भगिनी तब्येतीने थोडी जाड होती, असेल 100-125 किलो वजन. डॉक्टरकडे गेली, आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब म्हटले कशाला आलात. म्हणले वजन कमी करण्यासाठी. काय म्हटले, वजन कमी करण्यासाठी. म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटले मग काही गोळ्या औषधं. म्हणले गोळ्या औषधाची काही गरज नाही तुम्हाला. म्हटले मग करायचं काय. म्हटले एकच काम करा, का तुम्ही जेवण तुमचा रोजचा आहार किती आहे. म्हटले सकाळी 6 पोळ्या, दुपारी 6 पोळ्या, आणि संध्याकाळी 6 पोळ्या. मग 4 वाटी भाजी,
सकाळी, दुपारी 4 वाटी भाजी, संध्याकाळी 4 वाटी भाजी. म्हटले ठीक आहे, आहार तुमचा माझ्या लक्षात आला. एक काम करा, त्याच्यातल्या 2 वाटी भाजी तुम्ही सकाळी खायची, 6 पोळ्यातल्या 3च पोळ्या खायच्या. असा 3ही टायमिंगचा आहार तुम्ही निम्म्याने कमी करायचा. बरोबर. पण म्हणले डॉक्टर साहेब, हा आहार कमी करायचा तुम्ही मला सांगितलं हे बरोबर आहे, पण हा जेवल्यावर करायचा का जेवणाच्या अगोदर? आता असं म्हटलं म्हणजे थोडक्यात माझं बोलणं तुमच्या लक्षात येऊ लागलंय. असा जर विचार संतांच्या भूमिकेमध्ये जर येऊन उभा राहिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हटले नामस्मरण करायचं, देवाची शरणागती करायची, परंतु कधी करायची? म्हटले कधी करायची नाही. आता कळालंय ना, मौलिक ज्ञानोपराय म्हणतात, तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, मग जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. म्हटले आता कळालंय ना, वेळ कशाला घालवायचं माणसाच्या जीवनामध्ये. महाराज, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उतरती, दोन्ही पक्ष पायी उतरती. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, बोला हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कशातलं गाथ्यातलं प्रमाण आहे ना हे? हा हा, आता सावध राहा बरं. हा, जेवढे आता दिंडीला आलेले आहेत, नाही तर दिंडीच व्हायची. हरिपाठ आपल्या लक्षात असला पाहिजे. निश्चित आहे, हरिपाठाच्या कोणत्या टप्प्यातला अभंग आहे हा? सुरुवातच आहे, पहिलंच चरण आहे, है ना? नाही, इथपर्यंत मग परीक्षा होईल. विठ्ठल विठ्ठल असू द्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. मग त्याच्यासाठी काळ वेळ नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. मनामध्ये शंका अजिबात घ्यायची गरज नाही, फक्त विचार करायचा एकनिष्ठेनं का आपल्याला परत हा जन्म मिळेल का, परत हा क्षण तुमच्या आमच्या जीवनामध्ये परत उपलब्ध होईल का? होणार नाही ना, मग आता संधी आहे तर संधीचं सोनं करायला काय हरकत आहे का? आणि अशा समयामध्ये जर ही संधी दवडल्या गेली तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबर आहे म्हटले, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर परत मागुता हा जन्म न पावशी, हे तो न गडे रे सायाशी. परत परत हा जन्म मिळेलच. बरं, जन्म यादा कदाचित मिळाला तरीही परत ही संधी जीवनामध्ये येईलच असं सांगता येईल का? नाही. म्हणून आपण काय करायचं, एवढा मोठा तुम्हाला आम्हाला आयुष्यरूपी हा गाडा मिळाला, व्यवस्थितरित्या हा देह मिळाला, उत्तम रीतीनं तुम्ही आम्ही इथपर्यंत प्रत्येकाची वाटचाल, कोणाची 25 वर्षाची असेल, कोणाची 10 वर्षाची असेल, कोणाची 50 वर्षाची असेल, कोणाची 60 ओलांडली असेल, कोणी 80 पर्यंतही पोहोचले असतील, आहे का नाही? मला वाटतं त्याच्या पुढचं नाही ना कोणी आता इथं एवढ्यात आहेत का? वा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. याचं कारण आहे, याचं कारण आहे बरं का. का ज्या घरामध्ये ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवरे वसती झेत, म्हणून तो भगवंत. जिथं भगवंताचं वास्तव्य आहे तिथं संस्कार आहेत, आणि जिथं संस्कार आहेत त्या संस्कारामुळं ही जुनी पिढी 90 वर्षापर्यंत जगते. नाही तर महाराज सगळं खायला प्यायला संपत्ती भरपूर, परंतु डोक्यामध्ये चिंता नावाचा रोग जास्त आहे. तिथं ही जुनी पिढी
बाबा सत्य आहे का? तिथं ही जुनी पिढी टिकूच शकत नाही. आज प्रत्येक माणूस असा विचारात आहे, पुढं काय, मी म्हणतो तसं वागतील का, ह्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये अटकलेला आहे. हे सांगायची गरज नाही. आता आजचा दिवस त्याच्यामध्ये आपल्याला घालवायचा नाही. महत्त्वाचं कारण हे पुढं येणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते पुढं असल्याच्या नंतर तरी लय शिस्तीत चालावं लागायला लागलं. आता कोणी कसं चालत असेल तो भाग वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. परत परत आपल्याला या मनुष्य देहामध्ये जन्माला येण्यासाठी परत चान्स मिळेलच असं सांगता येत नाही. मग येत नाही तर मग या जन्मामध्ये जीवन मिळालंय ना तुम्हाला आम्हाला, तर संधीचं सोनं करून घ्यायला काय हरकत नाही. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, आपण आलो ना जन्माला तर ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. आता लक्षात आलं, 2 शब्द आपल्याला सांगितले. नाशवान जगतामध्ये सुखप्राप्तीसाठी चांगलंच करावं असा अट्टाहास संतांचा आहे. मग चांगलं काय आहे तर भगवान परमात्म्याची शरणागती. अभंगाचा सरळ अर्थ आपल्यासमोर आणून दिला. आता परिहार द्यायचा सगळ्यात अति महत्वाचा. प्रथमतःही बोलून गेलो, हे 23 तारखेनुसार 23 वर्ष, परंतु आपलं जे मूर्ती स्थापनेचं वर्ष आहे ते 24वं आहे. सर्वच्या सर्व झोळे, खांडगाव, गणेशवाडी, एरंडे मळा, खांडेश्वर मळा. आता काही गोष्टी जरा नावं लवकर येत नाहीत लक्षात, कारण मध्ये बऱ्याच दिवसाचा गॅप झाला. मला जाता जाता आज महत्त्वपूर्ण असा एक विषय लक्षात आला का किती दिवस सप्ताह झाला याला महत्त्व नाही, तो कशा पद्धतीनं तुम्ही टिकावला. मी तुम्ही म्हणतोय बरं का. मग आता एरंडी मळा असेल, वाळे वस्ती असेल, गुंजाळ मळा असेल, किंवा अजून हो आता सर्व मळेच आहेत. आणि सर्व मळ्यांनीच मला वाटतं महाराजांकडं बरं का, जसे ज्ञानोबाराया येण्या अगोदर महाराजांकडं माऊली म्हणून पाहात, तुम्ही सर्वच्या सर्व या सर्व मळ्यांनी जे सांभाळलंय याची महाराज कोणीच बरोबरी करू शकणार नाही. टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचं कारण आहे, संत जेथे करीती वास, पुण्य पिके पापा नाश. बाबा मी आळंदीमध्ये देखील बोललो, आळंदीत देखील बोललो का आपण महाराज एवढे वर्ष एखाद्या महाराजाला सांभाळणं, आई आपल्या मुलाला सांभाळीत नाही तर, ते जर काम करीत नसेल, ते जर नीट बोलत नसेल, ते जर नीट वागत नसेल, तर आई आपल्या मुलाला सांभाळत नाही. एवढं आमच्या कल्याण महाराजांना, आता आम्ही आमचं म्हणणार नाही तर खरोखर तुमच्या कल्याण महाराजांना अगदी तळ हातावरच्या फोडासारखं तुम्ही सांभाळलंय. म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद खरोखर कमी आहेत. एवढंच नाही तर मी प्रत्यक्षात पाहिलेलं जीवन आहे महाराज. एवढं हक्काने आम्ही आमच्या आईवडिलाकडे देखील बोललो नसतो. कुठं जायचं झालं का ते कुठं वरच्या वस्तीला ते चिम ते चिम खाण्यासाठी वरच्या कुठल्या तरी वस्तीला आम्ही जायचो. कोणाकडेही गेलं तरी मला यातला तुमच्या सर्व अंतःकरणातला माता माऊलींच्या तुमचं प्रेम, पुरुष वर्गांनी जे सांभाळलं, कुठलीही गोष्ट असो. आता ही मंडळी समोर आहेत, मला नावं सगळ्यांची लक्षात नाहीत येत, पण अक्षरशः तुम्ही लोकांनी ज्या टायमिंगमध्ये इथं निव्वळ म्हणजे भर पावसाळ्यात देखील, भर उन्हाळा होता, माझं बोलणं लक्षात घ्या, भर पावसाळ्यात देखील भर उन्हाळा होता, अशा परिस्थितीमध्ये देखील आपण लहान असताना महाराजांना कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. का थोडंसं जरी एखाद्या मुलाला जरी सांगितलं तरी अगदी मुलगा न चुकता, आणि यदा कदाचित ते मुलाने ऐकलंय ना, आईनंही ऐकलंय, आणि मुलगा जर करत नसेल ते काम महाराजांचं,
तर बाबा महाराजांसाठी अक्षरशः आई वडिलांनी देखील स्वतःहून पुढं होऊन महाराजांना सांभाळलं. हा सांभाळ करणं सर्वसामान्य नाही, म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आणि म्हणूनच आज ज्ञानोबराया भगवान पंढरीश परमात्मा अतिशय भरभरून तुमच्या सर्वावर आशीर्वाद कृपेचा वर्षाव करत आहेत. आणि करत असताना सज्जन हो, असाच इवलेशे रूप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, एकले एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे. जरी महाराज जरी इथं येऊन स्थित झाले असले तरीही मी पहिलं प्रमाणही बोलून गेलो का सज्जन हो, आज ज्ञानोबराया तुमच्या जवळ आले त्या निमित्ताने. नाही तर एखाद्या वेळी एखादी आंबाबाई आली असती, एखादा मसुबा आला असता, एखादा बिरोबा आला असता, तर तिथं काय झालं असतं, हातात आंब्याचा नाही तर आपलं लिंबाचा डाळा घेऊन बस मागं पुढं उड्या मारावं लागल्या असत्या. हां, आज संतांच्या जीवनामधला विषय तसा नाही आहे. संत जीवनाचा विषयच अलग आहे. संत जीवन हे सज्जन हो तुम्हाला आम्हाला वास्तव सत्य काय आहे हे आरशासारखं दाखवत असतं. विठ्ठल विठ्ठल संत जीवन जिथं आलेलं आहे तिथं मात्र फेडी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. कैसे तुम्ही जगी संत जन बोला, कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन कैसे तुम्ही जगी संत जन पांडुरंग आधारया कारण अवतार तुम्हाधारया कारण अवतार तुम्हाधारया कारण अवतार तुम्हाधारया कारण. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा. किंवा संत काय करतात, रविदी पहिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताच्या या उक्तीला अनुसरून आज भगवान पंढरीश परमात्मा मौली ज्ञानोबराया आदी करून या मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन आपण सर्वांच्या अनुषंगाने संपन्न करत असताना मला एक जाता जाता महत्त्वपूर्ण गोष्ट बोलायची आणि आपल्या चिंतनाकडे वळायचं. मी बऱ्याच वेळा बऱ्याच सप्ताहामध्ये पाहत असताना बरं का, अशी एक कीर्तनकारासाठी सौजन्याची जी काही एक लाईन आहे का, ही लाईन कुठंच पाहायला मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता तसा एक विषय जर घेतला तर बोललेला आपल्या लक्षात येईल. शिक्षक मंडळी लई चिकू असतात असं म्हणतात. इथं कोणी असतील तर सोडून द्या आता अगोदर. कारण ज्या शिक्षकांना असं वाटतंय किंवा ज्यांना असं वाटतंय शिक्षक सोडून, त्यांनी आमच्या ज्ञानेशास्त्रामध्ये यायचं आणि सप्ताहाचा बोर्ड बघायचा. त्यांच्यासाठी खरोच टाळ्या वाजवल्या पाहिजे शिक्षक मंडळीसाठी. कोणी उद्योजक असेल त्याचं नाव पुढं लावलेलं असतं, कोणी कंपनीचा मालक असेल त्याचं नाव पुढं लावलेलं असतं. पण मला खरोखर विशेष वाटलं का प्रत्येक विद्यालयाच्या शिक्षकाने प्रत्येक महाराज मंडळीचं सौजन्य घ्यावं. असं कुठंच पाहायलाही आणि ऐकायलाही मिळणार नाही. म्हणून आजचं जे सौजन्य आहे खरोखर त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. विशेष आता पंक्तीच्या बाबतीत बोलायचं काम नाही. जवळजवळ कमी तिथं आम्ही आणि सर्वच्या सर्व तुम्ही मंडळी कोणतीही गोष्ट आजपर्यंत मी पाहत आलेला माणूस आहे का सप्ताहामध्ये कुठं पंक्तीमध्ये कुठं कमतरता भासली
का ही मंडळी तिकडं लक्ष ठेवूनच असतात. हे पहिले पंक्तीला नाही बसायची. पण महाराजांना विचारतील, महाराज थोडं इथं कमी वाटतंय, जरा आम्ही मग बघू का. लगेच पटकन मोटरसायकलला किक मारून लगेच इथून खांडगावमध्ये असतील तिथं मिळालं तर ठीक, नाही तर मग संगमनेरमधून पण आणल्याशिवाय. आणि तिथली ती पूर्तता आपण सर्वांनी केली, खरोखर भाग्यवान आहोत. अहो कुठंतरी पार्ट्या करून, महाराज पार्ट्या केल्या म्हणजे पंक्ती म्हणत नाहीत, पार्ट्या केल्या म्हणजे अन्नदान होत नाही. अन्नदान होतं का पार्ट्या केल्या म्हणजे? नाही. त्या अन्नदानाचं पुण्य, पार्ट्या केल्या तर पाप लागल, पार्ट्या केल्या तर 4 दिवस मानतील आणि 5व्या दिवशी म्हणतील अरे त्याला काय फुकटचा पैसा आलेला होता, तिकडचा आणला आणि इकडं. हो, पण इथं मात्र येथे एक शीत दिदल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. इथं आपण कशाही पद्धतीनं, माझा तर आग्रह आहे, अट्टहास आहे का आपण ज्याही वेळी यदा कदाचित अंतःकरणामध्ये जर असं आलं का कुठंतरी आपले 4 घास आपण कुठंतरी दान करावेत अन्नदानाचे, तर निश्चित जिथं विद्यार्जन होत असेल, जिथं नामस्मरण होत असेल, निश्चित जिथं भजन होत असेल तिथं केलेलं अन्न 100% वायाच जात नाही. इथं आपण 2 हाताने द्या, हजारो हाताने भगवान परमात्मा एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. इथं आपण मुठभर जर दिलं तर महाराज पोत्याने मिळाल्याशिवाय राहत नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. दुसरा एक परिणाम जाता जाता सांगून जातो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, सध्याच्या चिंतेच्या विचाराच्या जीवनात नामस्मरणाची निश्चित गरज आहे, परमार्थाची निश्चित गरज आहे. आणि परमार्थामुळंच सात्विक संस्काराची उत्पत्ती होईल. बाकी घरातल्या टी व्ही आणि मोबाईल तुम्हाला आम्हाला सुधरू देणार एवढंच नाही, तर घरात ज्याला नंबरचा मोबाईल फक्त कळत होता, त्याच्या हातामध्ये स्क्रीन टचचा मोबाईल दिल्याच्या नंतर तो देखील इंग्लिश जरी कळत नसली तरी बी ओढीत आहे. हो, सहज लक्षात येतो. ते सुधरू देत नाही. आता ह्या मायावी कोणी तयार केलं तो भाग्यवान आहे का माणसांचे मेंदूच त्यांनी पॅक करून ठेवलेत. हो, अजिबात. बघा, मला एक जणाने प्रश्न असा विचारला, म्हणले महाराज आम्ही घरामध्ये 10 जण आहेत बाबा. म्हटले 10 जण आहेत, परंतु गंमत अशी का सर्व 10ची 10 एकत्रित आले ना, दिवसभराचा गोंगाट घरामध्ये एवढा गोंगाट होतो का तो टी व्ही बंद करून टाकावा लागतो. म्हटलं हा गोंगाट काय मला वाटतं का आता हा गोंगाट नसला पाहिजे, घरात लई मोठा आवाज नसला पाहिजे संध्याकाळी. मग म्हटले काय करावं. म्हटलं पैशा बिशाचं काय अडचण नाही ना. अहो पैसे तुम्ही सांगाल तेवढे. म्हटलं 1 लाख रुपये खर्च करावं लागतील. म्हटले 1 काय 2 करू. म्हटलं प्रत्येकाला 10-10 हजार रुपयाचा मोबाईल द्या. ऐकताय सगळे, झोपले नाही ना अजून. हां, प्रत्येकाला 10, हा अजून जेवायचे. हा, प्रत्येकाला 1-1 10-10 हजार रुपयाचा मोबाईल द्या. मोबाईल हातात दिला का तुम्हाला गप बसा म्हणायची अशी अजिबात गरज पडणार नाही. उलट म्हणावं लागल, जेवण इकडं थंड होईल, लवकर तो मोबाईल बंद करा आणि या. सर्वच्या सर्व चिडीचिप होतील. एवढा मोहक पदार्थ, एवढा मोहक ते उपकरण बनवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याचा वापर केला तर चांगला आहे, आणि जर वापर नाही आपल्याकडून झाला, आपण त्याच्या मोहात जर पडलो तर आपल्या आयुष्याची बरबादी आहे. तुम्ही सहज एखाद्या वेळी एखादा विषय असा हाताळून बघा, हे जाणीवपूर्वक. एक विषय संध्याकाळी फक्त एवढंच म्हणा, रात्रीचे आता कीर्तन संपल्याच्या नंतर 11 वाजलेत घरी जायला,
आणि 11 वाजल्याच्या नंतर म्हटले झोप लगेच लागत नाही, फक्त ऑप्शन बघायचे व्हॉट्सअपचं किंवा यूट्यूबचं, एकच ऑप्शन बघायचे. अहो महाराज, ते एक पाहता पाहता ते असं वेळ लावून देतं का पहाटेचे 4 कधी वाजतात हेही तपास लागत नाही. आणि मग घड्याळकडे बघतो, अरे बापरे 4 वाजले आणि मला फक्त एकच यूट्यूबचा प्रोग्राम पाहायचा होता. म्हणजे एवढा. पुढं काय काय म्हणतं, पुढं काय, याने संस्काराची जडणघडण घरामध्ये होणार नाही. त्याच्यासाठी ह्या पोरांना थोडंसं जरा कुठंतरी जवळ घ्या. हा ना, मला कळा ना, तुम्हाला सुचना, त्यांना अजिबातच आठवा ना का बा इथं काय गडबड आहे. हा, विठ्ठल विठ्ठल आता ते वाक्य वापरणार नाहीत महाराज, समोरच आहेत हाय का नाही. येडे सुटानात दिशाने भेटानात. हो, असू द्या, लहान मुलं आहेत खेळतात, काय हरकत नाही. काय सांगत होतो हाय का नाही. त्याच्या पुढं काय माईक हे चालूच आहे. हा, असू द्या. संस्काराची जडणघडण. कीर्तन म्हणून कीर्तन ज्यावेळी आपण ऐकायला येतो, प्रवचन ज्यावेळी ऐकायला येतो, त्यावेळी मनोरंजन म्हणून अजिबात ऐकू नका. कार्यकर्त्यांना आश्रमाचा कार्यक्रम आहे म्हणून एक सूचना पण लक्षात आलेली बोलून जातो. निवळ मनोरंजनासाठी म्हणून वक्ते आणू नका. तर त्यांनी कुठं ना कुठं तरी एवढ्या मोठ्या भेळीमध्ये कुठंतरी एवढी तरी शेंगदाणे टाकले पाहिजेत, तर त्याची मजा आहे. नाही तर नुसतंच भुसकट खाण्यात बी मजा नाही. हो, संस्कार महत्त्वाचे आहेत. संस्कार जर नसतील, संस्काराची जडणघडण नसेल, तर महाराज तिथला दिलेला वेळ देखील फक्त नाव झालं परमार्थाचं, पण सगळं मनोरंजन. आणि मनोरंजन जर होत असेल तर जीवनामध्ये वास्तव सत्य कळणार नाही. हे वास्तव सत्य कळण्यासाठीच संतांकडं आपल्याला दृष्टिकोन, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल इथं आल्याच्या नंतर तुमच्या आमच्याकडून अभंगात प्रवेश करत असताना तुमच्या आमच्याकडून चांगलं नाही करता आलं तरी चालेल बरं का. आपल्यात येऊन बोलतोय मी, चांगलं नाही करता आलं तरी चालेल, परंतु आपल्याकडून वाईट होणार नाही याची मात्र काळजी आपण घेतली पाहिजे. आपण घेतली पाहिजे. आणि जर यदाकदाचित आपल्याला सप्त्याला दान नाही देता आलं, नामस्मरणाला दान नाही करता आलं तरीही चालेल, परंतु एखादा जर देत असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी आडवा हात तरी करू नये. आपल्याच्याने होत नाही ना तर करू नका, पण देणाऱ्यासाठी तरी अडचण निर्माण करू नका, देणाऱ्यासाठी तरी प्रश्न उपस्थित करू नका. कारण तो पुण्याचा मार्ग आहे. आणि यदा कदाचित जर आपल्याकडून ही जर चूक झाली या जन्मामध्ये, तर तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. तू कमल सत्य कर्मा व्हावे साय, तू कमल सत्य कर्मा व्हावे साय,
कामने सत्यकर्मा व्हावे साये घातलिया भय नरका जाणे विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता सत्य चांगलं कर्म जिथं असेल त्याच्यासाठी साह्यभूत झालं पाहिजे. आता आपण परत कर्मावर आलो. कोणतंही करा कर्म आहे. आपल्याला कर्मविषय आज समजून घ्यायचा. याच्या अतिरिक्त बाकी नाही. आपण जे बी करू त्याला कर्मच म्हटलंय. खाणं पिणं उठणं बसणं जागणं कामं करणं किंवा अन्य नामस्मरण करणं देवाची पूजा करणं शेतीतली कामं धंदे करणं यदा कदाचित एवढी जरी कर्म असली म्हटले हे तर करावंच लागतं. म्हटले झोपल्याच्या नंतर ह्या कुशीवरून ह्या कुशीवर होणं शास्त्राने सांगितलं ह्यालाही कर्मच म्हटलंय. बरं याच्याही पलीकडं म्हटले श्वास घ्यायचा आहे. श्वास दोन्ही नाकपुड्यामधून घ्यायचा आहे. दोन्ही नाकपुड्या एकदा चालू होत नाहीत. दोन्ही नाकपुड्या एकदा चालू होत नाहीत. पण झाल्या तर स्वरोदय म्हणून एक ग्रंथ आहे. त्या स्वरोदयामध्ये सांगितलेलं आहे. मग अर्ध्यातून वरचा सूर हा वेगळ्या पद्धतीनं जर चालू लागला तर समजून घ्यायचं संकट आहेत. मध्यम जर चालू लागला तर समजायचं का संकट हे समोर येणार नाही पण कुठून तरी बाह्य दिशेने येणार आहे. आणि जर निश्चित खालच्या बाजूने जर स्वर चालला तर आरोग्य उत्तम रीतीनं राहतं. यातली त्रिसूत्री सांगितली. म्हणजेच याचा अर्थ काय तर श्वास घेणं आणि सोडणंही काय आहे कर्म आहे. मग यदा कदाचित काही लोक असंही म्हणतात का कर्म हा कर्म शब्दाचा थोडा मतिता अर्थ अजून एका पद्धतीनं आपल्या लक्षात येण्यासाठी बोलून जायचं आहे. शास्त्राने सांगितले 4 पद्धतीनं बरं का कर्म कशाला म्हणायचे. कर्म कशाला म्हणायचं. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त 4 पद्धती सांगितल्या. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त 4 पद्धतीनं जरी कर्म सांगितली असली तरी या 4ही मध्येही नित्य काय आहे. तुमचं आमचं खाणं पिणं पहिल्यांदा जे सांगितलं ते नित्य आहे. नैमित्तिक काय आहे. आता जो चालू आहे आपला हा कार्यक्रम वर्धापन दिनानिमित्ताने हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. किंवा आपण वर्षाला जशी होळी नैमित्तिक आहे. दिवाळी का रोजच दिवाळी आहे नाही. म्हणजे काही ठराविक गोष्टी नैमित्तिक आहेत. नित्य नैमित्तिक. आता काम्याचा विषय विचार केला तर काम्य कर्म करत असताना तुम्ही आम्ही एखाद्या मसुबा बिरोबा अंबाबाई कोणत्याही देवाकडे गेलो तर काहीतरी कामनेच्या इच्छेनं तिथं आपण त्यांना काय पाहिजे ते देणं. आपल्यात येऊन बोलतोय बरं मी. त्यांना काय पाहिजे ते आपण त्यांना देणं. त्यांना आपण काहीतरी दिलं का ते आपल्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. हे कामनेच्या इच्छेनं केलेलं कर्म. आता नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त यदा कदाचित. आता प्रायश्चित्त कर्माच्या पाठीमागं थोडासा जरा विचार असा येतो का माणसाला कळत जरी असलं तरी चुका केल्याशिवाय राहत नाहीत. आणि चूक माणसाला ज्यावेळी कुठंतरी भोवल्या जाते ज्यावेळी कुठं ना कुठं तरी त्या चुकीचं जीवनामध्ये आघाताला सामोरं जावं लागतं त्यावेळी माणूस काय करतो ब्राह्मणाकडं जातो. ब्राह्मणाकडं जाऊन म्हणतो बाबा अशी घटना एवढं आमच्या घरामध्ये अगदी गोकुळासारखं जीवन चाललेलं आनंददायी जीवन चाललेलं आमच्या घरामध्ये हे दुखणं हे भाणं ही आपत्ती ही घुसली कुठून. मग त्याने सांगायचं का पाठीमागं काही झालं होतं का हो. कोणी अपघातात गेलं होतं का. त्याचा दावा 3ऱ्या दिवशीच घातला होता का. ऐकताय ना तुम्ही सगळे. हां त्याचा दावा 3ऱ्या दिवशीच घातला होता का. मग 3ऱ्या दिवशी दावा होता असतो का नाही. सुतक 3ऱ्या दिवशी फिटत नाही. बरं ते दावा घातल्याच्या नंतर त्याचा महिन्याला कधी नैवेद्य दिला का. म्हटले हे कधी आम्ही ऐकलंच नव्हतं. महिन्याला नैवेद्य द्यावा लागतो. आणि मग त्याने एवढी मोठी हाडाची काढं करून रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून तुम्हाला स्वतः पोटाला खाल्लं नाही परंतु त्याने संपत्तीही वाढवली संततीलाही जन्म दिला पदवीधर बनवलं आणि तुमच्यासाठी एवढं करून ठेवलं. एवढं करून ठेवूनही त्याच्याबद्दल तुम्ही आदर बाळगता का. थोडं का व्हायना गेल्याच्या नंतर आदर बाळगा ना. कुठपर्यंत म्हटले 1 वर्षापर्यंत सांभाळावं लागतात ह्या गोष्टी.
कर्माचा विषय लक्षात ठेवा, याला पितृदोष म्हणतात. आणि हा पितृदोष यदा कदाचित जर लागला तर घरामध्ये सगळा गोंधळच होतो. ऐकताय ना सर्व जाणकार मंडळी? हो, घरामध्ये सगळा गोंधळच होतो. एवढा गोंधळ होतो का कोणाचीच बुद्धी ठिकाणावर राहत नाही. घरामध्ये आल्याच्या नंतर ह्या गोष्टी नाहीत, ह्या गोष्टी नाहीत, ह्या कपोलकल्पित गद्यपद्य विभागातल्या ह्या कथा नाहीत, तर हे कर्मकांड विषयातलं वास्तव सत्य आहे. हे मानवी जीवाच्या सुखासाठी आहे. आणि म्हणून शास्त्र आणि संतांचं मार्गदर्शन सज्जन हो, अंतःकरणापासून आपण डोळे उघडे ठेवून आपण सातत्याने ऐकून त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. मग ते ब्राह्मणाने आपल्याला आठवण करून द्यावी आणि मग आपण कुठंतरी त्र्यंबकेश्वरला यदा कदाचित जाता आलं तर बौद्ध गयेला, नाही तर आळंदीला, आहे का नाही? मग तिथं जाऊन ते कर्म करायचं आणि त्या कर्माचं ते कर्म करणं म्हणजे शास्त्र सांगतं प्रायश्चित्त. त्याला म्हणतात क्षमा याचना. शास्त्राने काय सांगितलं? त्याला क्षमा याचना म्हणतात. तिथं क्षमा मागितल्या जाते. परंतु करत असताना मात्र आपण अतिशय अंतःकरणपूर्वक आणि एकनिष्ठतेने केलं पाहिजे. ती कर्म करत असताना कशी केली पाहिजेत? तर एकनिष्ठतेने केले पाहिजेत. कारण तेवढाच वेळ आहे, तेवढा वेळ तुमच्या आमच्या हातामध्ये त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला आम्हाला तेवढाच वेळ दिलाय. त्याच्यानंतर आपला सावळा गोंधळ घरातला प्रपंच चालूच, आपल्याला तेच करायचंय. परंतु तेवढा वेळ जर आपण नाही दिला गेला तर आपण कितीही घरामध्ये कमवायला निघालोत, कितीही कष्ट केले आणि कितीही आपण बाहेर जाऊन माऊली ज्ञानोबराय म्हणतात बरं का. मी प्रमाणाशिवाय आपल्या लक्षात बोलणार नाही. कारण असं म्हणतात का घरी धडबोली नाही संसारा. काय म्हणतात? घरी धडबोली नाही संसारा आणि येर वाऊगा पसारा. अरे जगामध्ये सगळं जग मानतंय तुम्हाला, परंतु घरातच जर नीट नसेल तर बाहेर काय उपयोग आहे? घराची कळा कोण दाखवतं? अंगण. घरातली संस्कृती कोणामुळे कळल्या जाते? हा हा हे कळालं पाहिजे. पूर्वीच्या महिला बरं का, पूर्वीच्या महिला ब्रह्ममुहूर्तावर उठत होत्या. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याच्या नंतर सज्जनो बाहेर लगेच पहिला झाडू हातात घ्यायचा आणि बाहेरचं अंगण झाडायचं, सडा समार्जन करायचा, रांगोळी काढायची, मग बाकीच्या कामाला लागायचं. आत्ताच्याही महिला उठतात पहाटे 10 वाजता उठतात, सडा टाकायची अजिबात गरज नाही. कोंबड्याचं खुरवाड वर केलं का कॉक 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 करीत सगळ्या कोंबड्या सडा टाकून जातात. आता चक्की समोर नाहीत ना कोंबड्या, नाही तर पहिले होते इथं, आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु अंतःकरणापासून कोणतंही कर्म केलं का त्याचं फळ निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही. मग जर अंतःकरणापासून जर आपण उत्तम रीतीचं कर्म कारण कर्म आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी एक दिवशीचा प्रसंग आहे. उदाहरण, आपल्याला कर्म किती वाईट आहे, कर्म किती सूक्ष्म आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. भीष्माचार्य पूर्वीचे राजे महाराजे लोक शिकारीसाठी जायचे. शिकारीसाठी जात असताना सज्जन हो रथावर आरूढ झाले आणि आरूढ झाल्याच्या नंतर रथ भरधाव वेगाने पुढे चाललेला आहे. जात असताना पाणीच्या पुढं गंमत अशी झाली का एक सारडा इकडून या दिशेकडे निघाला, उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे निघाला. त्या पान्नीतून भीष्माचार्यांची नजर लगेच समोर पडली आणि मनात आलं का हा जर सारडा यदा कदाचित मेला चाकाखाली रथाच्या तर त्याचं प्रायश्चित्त मला भोगावं लागेल. मग त्यापेक्षा त्या कर्माचं फळ मला भोगावं लागेल, दुःख मला भोगावं लागेल. त्यापेक्षा त्यांनी काय केलं, भात्यातला बाण काढला, पटकन तो सारडा उचलला आणि पाठीमागं फेकला. परंतु पाठीमागं फेकत असताना त्यांनी मागं पाहिलं नाही, ते डायरेक्ट पुढं निघून गेले. दृष्टांत अतिशय महत्त्वपूर्ण आहे, आपल्या लक्षात येऊन जाईल. अधिक दृष्टांत नाही देणार, परंतु एवढा दृष्टांत पुरेसा आहे. विचारपूर्वक केलं बरं ते, परंतु
पाठीमागं ज्यावेळी टाकल्या गेला तो सरडा कुपाटीवर गेला, काट्यावर पडला. आणि काट्यावर पडल्यामुळं सज्जन हो, तो तडफडून, त्याच्या पोटामध्ये काटे घुसले, तो तडफडून गेला. ठीक आहे, आपण म्हणतो बरं का, आता पूर्वी म्हणत होते बरं का, पूर्वी असं म्हणत होते का, चांगलं वाईट, बरं वाईट कर्म केलेलं हे आज्याने केलं असेल तर पोराला फेडावला, आपलं बापाने केलं असेल तर पोराला फेडावं लागल बरं का. परंतु आता काय मन चालू आहे, ज्याने कर्म केलं ना त्यालाच भोगावं लागतं, त्यालाच त्या कर्माचं फळ. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. बरं का, मी थोडंसं प्रमाणाला साईड दिली, पण आपल्याला वेळ बी महत्वाचा आहे हां, म्हणून क्षमा मागून साईड दिली. असू द्या. केले कर्म झाले त्याची भोगावाले आले, उपजले मेले ऐसे किती. मग त्याचं प्रायश्चित्त भीष्माचार्यांना कुठपर्यंत भोगावं लागलं महाराज, बाणाच्या शय्येवर पडावं लागलं युद्ध प्रसंगी. एवढं बारीक सूक्ष्म कर्म आहे. या कर्माचा विषय केला. आता थोडंसं त्यांना असं साईडला ठेवा, त्यांच्या कर्माला. त्यांनी विचारपूर्वक जरी कर्म केलं, सरडा मरू नये, कशाखाली, त्या रथाच्या चाकाखाली, हे विचारपूर्वक त्यांनी बाणाच्या टोकावर उचललं आणि पाठीमागं टाकलं. त्याला मरण्यासाठी का तरण्यासाठी? तरण्यासाठी. पण तो तरल्या गेला का? नाही. अंतःकरणामध्ये भावना चांगली होती. कर्म म्हणी पेते कवन, अकर्मी काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी केले. आता कर्माचा सिद्धांतच तो आलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे कर्म ऐकली का ओवी, ऐकली? जीवनामध्ये चौथ्या टप्प्याला गेल्याच्या नंतर याची गरज आहे बरं. हामल खांब आहे. विठ्ठल विठ्ठल. जाणून जरी कर्म केलं तरी कर्माचं प्रायश्चित्त भीष्माचार्यांना भोगावं लागलं. आपण किती वेळा विचार करतोय हो? मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आले हो, कारण जाणकार आहेत तुम्ही महाराज. आपण त्यांनी जरी विचारलं काटू क्या, त्यांनी जरी कापणाऱ्याने विचारलं काटू क्या, तरी आपण मान हलवतोच. कापणाऱ्यापेक्षा कापायला सांगणाऱ्याला जास्त पाप आहे. याचं कधी आपण विचारात घेतलंय का? नाही ना. हा, म्हणजे माझ्याकडं सर्वांचं लक्ष आहे अगदी बारकाव्याने. आपण हा विचार कधीच मनात नाही घेतला. बाप, आता आपण काही वेळा हे बी करतो. परत सगळ्याच गोष्टी आपल्याकडून होतात. मग त्या कर्माचा विचार, त्या वाईट कर्माचा विचार आपल्या मनामध्ये कधी आलाय? कधीच नाही आला. तरी पण आपल्या जीवनामध्ये संतांनी, बरं संतांनाही काही कामधंदा नव्हता काय सांगायला. इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. संत महात्म्यांना किती त्रास झाला, संत महात्म्यांना त्रास जरी झाला तरी ते उपदेश करूनच गेले. एक दिवसाचा प्रसंग आहे. काय झालं, आपल्या घरामध्ये संस्काराला सुरुवात, संस्काराची महत्त्वाची. बाळू लहानाचा मोठा झाला, लग्न झालं, हे देखील कळालं पाहिजे बरं. बाळू लहानाचा मोठा झाला, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर गंमत अशी झाली का एक दिवस सज्जन हो, बाळूला आईने सांगितलं, बाबा तुझे वडील मुंबईला जरा थोडे काही कामानिमित्त जाणार आहेत,
ते कामानिमित्त जाणार आहेत तर तू काय कर, ते येईपर्यंत फक्त काय कर, पूजा कर. आता पूजा कर म्हटल्याच्या नंतर पूजा करणं वाईट आहे का चांगलं आहे? चांगलं आहे ना. हो, पूजा करणं वाईट नाही, पूजा करणं चांगलं आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु ह्या बाळूला कुठं संस्काराची जडणघडणच नव्हती ना. तो म्हटला पण बाबा जरी मुंबईला जाणार असले तरी ते किती दिवसात येतील याचा काही भरवसा. कारण ज्याला कामं करायची नाहीत ना तो प्रश्न जास्त विचारित असतो. हे सूत्र लक्षात ठेवा. तो जास्त म्हणजे अधिक प्रश्न त्याच्याजवळ उपस्थित असतात. बाळूने विचार केला, म्हटले कधी येणार? म्हटले 2-4 दिवस. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, पण ते पूजेचं सगळं साहित्य वगैरे व्यवस्थित जिथले तिथं मला तिथं मांडून देत जा आणि मग मी आंघोळ करून येऊन फक्त पूजा करीत जाईल. आईनं सांगितलं, बाबा तू अजिबात टेन्शन घेऊ नको, फक्त तू पूजेपुरता तिथं बसत जा. मला 4 दिवस झाले तरी बाबा काय मुंबईवरून येईनात. पूर्वी तार होती, पत्र होते, पत्र पाठवलं आणि मग म्हटले आता इथं मोर्चा निघालाय आणि ह्या मोर्चामुळं मुंबईमध्ये मोर्चामुळं अजून 4 दिवस मला गावाकडे यायला लागतील, तर 4 दिवसाच्या नंतर येणारच. आईनं सांगितलं, बाबांचं पत्र आलंय, तू काय कर, 4 दिवस अजून पुढं लागतील, आता 4 दिवस थोडी पूजा कर. नाही म्हणे मी अजिबातच पूजाच करणार नाही. वैतागला. आणि वैतागल्याच्या नंतर आता जाऊन जावाई वैतागल्याच्या नंतर जाऊन कुठं जाणार आहे? चुकल्याला फकीर मशिदीत. आणि लईच जावाई वैतागला तर सासरवाडी. असं काही घडलं नाही ना. बरोबर सांगितलं. कारण अनुभव आहे का नाही, तुका म्हणे येते पाहिजे अनुभव, युक्तीचे गौरव का मानवे. वास्तव सत्य. म्हटले जरा आईलाही न सांगता जावाई सासरवाडीला निघून गेला आणि गेल्याच्या नंतर मात्र असा सासूबाईला आनंद झाला का संतांनी वर्णन केलं. ठेवी नाकाचा मोती गा. आता इथं प्रमाणाला अडचणच नाही, परंतु वेळ आपल्याला थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडं उदाहरणं आपल्याला 1-2 देऊन सेवेला पूर्ण वेळेत. मग नाकीचा मोती ठेवी गहाण आणि कापी जावायाची नाही राखी जावयाचा. राखी का? हा बरोबर आहे. शब्द थोडासा चुकून बोललो. राखी जावायाचा मान. एवढा आवडीचा जावाई. महाराज तिथपर्यंत गेलं, ठीक आहे, पूजेला गंमत अशी झाली, तिला आनंद झाला याचं कारणच ते होतं का सासरे बुवा आणि हे दोघांना एकूण एकांना पत्र पाठवूनच मुंबईला गेलेले होते. आता दोघंही तिकडून जर उशिरा येणार आहेत, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ठीक आहे. असा आनंद झाला सासूबाईला का सासूबाईने सांगितलं, बरं झालं, मी लय चिंतित होते, मी लय विचार करत होते आणि देवानेच तुम्हाला पाठवलं. म्हटले कशासाठी? म्हटले काय नाही, ते मुंबईला गेलेत आणि पूजा करायलाच कोणी नाही. आता हे मनात आल्याच्या नंतर आता नाही म्हणता येईना आणि होय म्हणता येईना. ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा इथं उपस्थित झाला. आल्याच्या नंतर सासूबाई म्हटल्या काय टेन्शन नाही, तुम्हाला जे पाहिजे ते. म्हटले आपली पूजा अशी आहे, आपली पूजा तशी, सगळा माल मसाला त्याला लावून मस्त तुम्हाला जे पाहिजे ते आणून देते. महाराज सकाळी पूजाला बसायला पाठ, पुढं पाठीमागं पाटीला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट, मस्तपैकी पेढे आणले, दररोज प्रसादाला. एवढं सगळं वातावरण पाहिल्यावर आता सासूबाईने आजूबाजूच्या शेजारीन पाजारणीलाही सांगितलं. म्हटलं या माझा जावाई पूजा करतोय. त्यातल्या एका म्हाताऱ्या आजीला ती पूजा एवढी आवडली ना, तिला माहितीच नव्हतं जावाई म्हणून. ती नेमकी जावायच्या पाठीमागं बसलेली, ती पटकन म्हणे आहो बामन बुवा नाही. सासूबाईने पटकन मध्ये आवाज टाकला, अगं म्हणे जावाई माझा. भया म्हणे काय पाहिजे तर देते मी, पण माझ्याकडे एखाद दिवस नंबर लावा ना. म्हटले कशाला? पूजाला.
याला घाम फुटला, थांबला थोडा, सगळे जाऊ दिले. जाऊ दिल्याच्या नंतर सासूबाईला म्हटला, आता एवढी गर्दी तुम्ही केली, आज एवढी गर्दी, उद्या उद्या किती होईल आणि परवा किती वाढल. ही गर्दी वाढत गेली तर माझं अख्खं आयुष्य ह्या पूजेतच जायचं. त्यापेक्षा ह्या पूजेच्या भानगडीत पडण्यापेक्षा निघालो म्हणे पाठीमागं गावखराला विहीर होती कोरडी, त्या कोरड्या विहिरीत जीव द्यायला. बिचारा त्या विहिरीच्या जवळ गेला. गेल्याच्या नंतर विहिरीमध्ये डोकावून पाहिलं आणि उडी मारणार एवढ्यात मोठ्याने आवाज आला, अरे अरे बाबा, विनाकारण का जीवाला वैतागलास, कंटाळला असलास तर तू अजिबात टेन्शन घेऊ नको, माझ्याकडं 200 एकर जमीन आहे, अख्खीच्या अख्खी तुझ्या नावची करते. थोडा थांबला, जरा धीर आला. म्हटले, आजी माझ्या नावची करणार हे ठीक आहे म्हणे, मला तरी कोण आहे म्हणे. मग म्हटले, घरी काही कामं धंदे शेतातलं अजिबात काम करू नको, फक्त एक काम मात्र तुला करावं लागल. काय? पूजा करावं लागेल. हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता मी काय डबल सांगायची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे आणि लाभतो विशेषे संत संगे. अरे जीवनामध्ये जिथं जाल ना तिथं 100% पळसाला 4च पानं असतात. 3 असतात. हा, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे मी जरी बोललो तरी बी तुमचं सगळं अगदी व्यवस्थित लक्ष आहे. असो, कुठंही जरी गेलं तर पळसाला असं एक जुनी मन आहे. असं म्हणतात ना, खेती करने गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने गया तो झांगा झुंगा, और साधू बनने गया तो ऊपर से उलटा टांगा. अरे काही बी करा, काही केलं तरी शेवटी काय करावं लागेल, तिथंच यावं लागेल. हे बाकीचं उगाच वैतागवाडी करण्यापेक्षा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. जया नाही न सजा, जडे नाही न सजा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. विश्वांबरा शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. ज्याच्यामुळं नाश होणार नाही, ज्याचा काही केले असता नाश होणार नाही, असं जीवनामध्ये उत्तम रीतीचं कर्म जर केलं, जाणून कर्म केलं, जाणीवपूर्वक केलं, विचारपूर्वक जर केलं तर निश्चित आपल्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही. एक दिवसाचा प्रसंग आहे सज्जन हो. काय झालं, महाभारतामध्ये भीष्माचार्यांना जरा कटू सत्यातला दुर्योधन बोलला. म्हणे, भीष्माचार्य, तुम्हाला सेनापती केलंय सेनेचा, आणि सेनेचा सेनापती करून तुम्ही सातत्याने अर्जुनाने बाण मारला का तुम्ही वा अर्जुना म्हणताय. म्हणजे मला आत्तापर्यंत कळत नाही का तुम्ही आमच्या कौरवांच्या बाजूने लढताय का पांडवांच्या बाजूने आहात. भीष्माचार्यांच्या मनाला लागलं सज्जन हो. कारण शहाण्या माणसांना एक शब्द बोलणं सगळ्यात अवघड असतं. म्हणून मी कधी कधी जाता जाता सांगत असतो बरं का, कारण आपल्याकडं दसक्रियाची प्रवचन होत असतील बरं का. सगळ्यात महत्त्वाचं आहे
एक वेळ लहान मुलाकडं थोडंसं लक्ष त्याच्या विचाराकडं कमी दिलं तरी चालेल. परंतु माझे हे जे वयोवृद्ध माणसं आहेत ना, जी चौथ्या आश्रमाला लागलेली माणसं आहेत ना, अगदी अंतःकरण पूर्वक बोलतो, त्या अगोदरचं जीवन त्यांचं काय असेल त्याच्याकडं बघू नका. परंतु जर ते घरी असतील ना, तीच खरी उंबरठ्याची शोभा आहे. ते घरी असतील ना, जोपर्यंत ते आपल्या ओट्यावर बसून आहेत, आपल्या ओट्यावर बसून आहेत, तोपर्यंत सज्जन हो, कसल्याही व्यक्तीचं त्या घराकडं वाकडे नजर करून पाहण्याची ताकद नाही. एक दुसरी गोष्ट सगळ्यात अति महत्त्वाची, काय होतं, आमची बालबुद्धी आहे, आमची अनुभवाने कमी बुद्धी आहे. आणि ज्यावेळी आम्ही अनुभवी बनतो आणि आम्हीही त्या वयाच्या अवस्थेत येतो, त्या समयाला मात्र आम्हाला देखील तीच अपेक्षा असते जो शब्द मी बोलणार आहे. एक का मुलांनी कसंही वागलं तरी चालेल, त्यांनी कामधंदे नाही केले, त्यांनी जशा पद्धतीनं त्यांचा संसार सांभाळतात त्या पद्धतीनं सांभाळो. परंतु आम्ही जर एखादी गोष्ट सांगितली तर त्यांनी आम्हाला फक्त कटू बोललं नाही पाहिजे. ऐकताय ना आपण, कटू शब्दामध्ये आम्हाला बोललं नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा ह्या मातापित्यांची किंवा वयोवृद्ध माणसांची असते सज्जन हो. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये कितीही मोठ्यातला मोठा जरी प्रसंग आला तरीही हा कटू शब्द आईवडिलांच्या बाबतीत किंवा वयोवृद्धांच्या बाबतीत आला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो भीष्माचार्यांना वाईट वाटलं. भीष्माचार्यांना वाईट वाटल्याच्या नंतर लगेच भीष्माचार्यांनी पण केला, उद्या सूर्यास्ताला जाईपर्यंत पांडव दिसणार नाहीत. अगदी थोडक्यात बोलून जातो, सूर्यास्ताला जाईपर्यंत पांडव दिसणार नाहीत. पण केला सज्जन हो. आणि पण केल्याच्या नंतर मात्र सगळ्यांची हवा टाईट झाली. कारण ते भीष्माचारी आहेत. भीष्म प्रतिज्ञा सर्वसामान्य नाही हो. त्यांनी काही मनात धरलं तरी ते करू शकत होते, कारण अखंड ब्रह्मचारी जीवन जगणारे हो. झाला विषय, भगवंतालाही काळजी वाटली. आता करायचं काय, आता करायचं काय म्हटले. द्रौपदीकडे गेले आणि द्रौपदीकडे जाऊन सांगितलं, द्रौपदी असा असा थोडासा विषय आहे आणि त्याच्यासाठी आज आपल्याला 12 वाजता संध्याकाळी जायचं. म्हटले कुठं? म्हटले भीष्माचार्याच्या पर्णकुटीकडं. रात्रीचं सज्जन हो, भीष्माचार्याच्या पर्णकुटीकडे द्रौपदी आणि भगवान परमात्मा गेले. गेल्याच्या नंतर द्रौपदीला सर्व अगदी व्यवस्थितरित्या सांगितलं. आता ती चिंतनात असतील आणि चिंतनात गेल्याच्या नंतर डोकं टेकवायचं, बांगड्याचा थोडासा आवाज करायचा, बस. 2 गोष्टी सांगितल्या. देवाने काय केलं त्या समयाला सज्जन हो, हे सांगून द्रौपदीला आत पर्णकुटीत पाठवलं. आणि पाठवल्याच्या नंतर दर्शन घेताना बांगड्याचा आवाज खळखळ वाजला आणि सौभाग्यवती भव म्हणून भीष्माचार्यांनी महाराज आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याबरोबर द्रौपदीनं लगेच मुखातून शब्द काढला. म्हटले या जन्मातला का पुढच्या जन्मातला? म्हटले द्रौपदी. डोळे उघडले. द्रौपदी तू? तोपर्यंत डोळे उघडले नव्हते. द्रौपदी तू? आणि एवढ्या रात्रीचं 12 वाजता आणि एकटी स्त्री? म्हटले शक्यच नाही, कोणीतरी असलं पाहिजे बरोबर. म्हटले आहेत ना. म्हटले कोण आहे बघू दे. मनात विचार आला का याच्याशिवाय कोणी नसेल. हो. द्रौपदीला घेऊन भीष्माचार्य पर्णकुटीच्या बाहेर आले आणि पाहतात सज्जन हो, देव भक्तासाठी काय करतो. द्रौपदीच्या वाना कपड्या आपल्या पितांबरामध्ये गुंडाळून अशा धरून त्या ओल सावलीला उभा राहिलेला. भीष्माचार्यांनी अगदी डोळे भरून भगवंताला निहाळलं आणि निहाळल्याच्या नंतर म्हटले, देवा जर तूच जर खरोखर पाठीराखा ज्याच्या पाठीशी असशील
त्याला विश्वामध्ये कोण मारू शकेल? त्या वंशाचा धनिक, त्या वंशालाचा सांभाळ करणारा तुझ्यासारखा, तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा, ज्याच्या पाठीमागं तू येस ना, हो त्याला दुसऱ्याची कोणाचीच गरज नाही. म्हणून पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. मग यातला सिद्धांत आपल्या लक्षात आणून द्यायचा, दृष्टांत पाठीमागं ठेवायचा. जर पांडव जर वाचणार असतील, यदा कदाचित आपण कधी कधी अहंकाराने अहमभावाने कधी कोणाला शरण जाण्याचा प्रयत्न करत नाही. पुढची आपत्ती जर टळत असेल तर शत्रूला देखील आपण मित्र बनवण्याची ताकद आपल्या अंतःकरणात शब्दात राहिली पाहिजे. आपण लिनता तरणे के लिए अभिमान और डुबने के लिए अभिमान और तरणे के लिए लीनता. हो, जीवनामध्ये जर जगायचं असं तरुण जायचं असेल तर लीनता स्वीकारली का 100%. म्हणून ऐसे काहू न करा काही पुढे नाही नाशजा, त्या भगवान परमात्म्याची शरणागती. जर या गोष्टीसाठी पुढचा नाश टाळण्यासाठी जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती शरणागती केल्याच्या नंतर जर नाश टळत असेल तर आपण आपल्या जीवनात त्याची शरणागती पत्करायला काय हरकत आहे? अभंगाचं दुसरं चरण. विश्वभर शरणागत विश्वभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत. पुढे पुढे शरणागत पुढे बोला. विश्वभर शरणागत विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत. भूत जात डोया विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत. विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर भगवान पुढच्या नाशाला सामोरं जायची गरजच पडणार नाही, आपण शरणागती देवाची पत्करली का? त्याच्यासाठीच देवाची शरणागती पत्करायची अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. शेवेला आपण थोडंसं जरा विचारपूर्वक हँडल करत असताना मध्यंतर झाला असं समजू आणि 10 मिनिटांमध्ये शेवेला पूर्णविराम देऊ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सगळे मला टाळी वाजवा. बोला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. ऐसे गाव न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. याच्यासाठी पाठपुरावा करत असताना पुराव्यानिशी संत महात्मे म्हणतात, श्रुती मातेनं स्पष्टोक्तीनं सांगितलं, बाबा हे सगळं जे आहे तो भगवान परमात्माचा आहे. श्रुतीचे का नेगा फळ सारमूळ जाणोनी. पुन्हा पुन्हा तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा प्रसंग येईलच असं सांगता येणार नाही. गंमत अशी होती का क्षमा बूझ गई तब मैफिल ने रंग लाया.
क्षमा बूझ गई तब महफिल ने रंग लाया और जिंदगी गुजर गई तब जीने का ढंग आया. कर्म कळालं, जीवनामध्ये दुसरं काही करायची गरज नाही. आपण चांगलं करतोय का वाईट करतोय ह्या दोन गोष्टी निश्चित समजून घेतल्या पाहिजेत. नाही तर जर शेवटी कळू लागल्या तर त्याचा काही उपयोग होत नाही. गंमत अशी झाली, एका कुंभाराचं गाढव हरवलं. काय झालं? कुंभाराचं गाढव हरवलं. बाई रोज बाहेर जायचा, पाहायचा इकडं तिकडं, ह्या गावाला जा त्या गावाला जा. ते गाढव काही सापडत नाही आणि मग ना सापडल्यामुळं याला टेन्शन यायचं. आणि मग संध्याकाळ झाली का हा आंदू करीत घरी यायचा लेझिम खेळत. हो, आणि मग गंमत अशी झाली सज्जन हो का, जवळजवळ 8-15 दिवस याच्यातच गेली. आणि गेल्याच्या नंतर एक दिवस घरातल्या बाईने खूप बोलली, नको ते बोलली. आणि वैतागून त्याने सकाळी घर सोडलं आणि म्हटला, गाढव सापडल्याशिवाय घरी येणारच नाही. म्हटले ठीक आहे. गेला हा. सकाळपासून फिरत राहिला बऱ्याच ठिकाणी. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये महाराज बऱ्याच ठिकाणी फिरला, परंतु गाढव सापडलं नाही. संध्याकाळी जरा सूर्य मावळतीला गेला आणि मावळतीला जात असताना म्हणे आता संध्याकाळी बाहेर जरी चरायला गेलं असलं तरी गावात येऊन थांबल. संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मग गावामध्ये फिरायला सुरुवात झाली, परंतु पाऊस नेमकाच पडलेला होता. त्या पावसाच्या गडबडीमध्ये लवकर शेतात काम करणारी माणसं काही घरी आली नव्हती आणि एका लहान बाळाला एक आजी घरी सांभाळत होती. ती आई लवकर न आल्यामुळं गंमत अशी झाली का ते रडायला लागलं. भूक लागली, ते रडायला लागलं. त्याला सांगूनही थांबत नव्हतं. अशा समयामध्ये आता म्हाताऱ्या माता भगिनी म्हणत असतात, त्या बघ तो बुवा आला बघ, त्याला बुवालाच देऊन टाकेल तुला, नाही तर भूतालाच देईल, नाही तर अजून दुसरे काही काही वेगळ्या पद्धतीचे शब्द आहेत. भोकडी. हा भोकडी. हा भोकडी काय म्हणतात काय. हो, आता काय असेल ते आता जुने शब्द आहेत. हे कोणत्या शब्द कोशातले हे बी अजून मला कळालेलं नाही, पण असो. हो, पण हा शब्द थोडासा वेगळा आहे. म्हटले हे बघ लक्षात ठेव, जर तू आता रडला ना, तुला थांब म्हणून सांगून बी तू ऐकत नाही. आता जर रडला ना तर गंमत त्यातली अशी होती का त्या कौलाराचं पाणी पुढच्या साईडनं असं खाली पडायचं आणि ते पडून त्याच्यामध्ये असा खोगदा झाला होता. त्या खोगद्यामध्ये पाणी साचलेलं आणि वरचा थेंब त्या पाण्यामध्ये पडला का त्याचा आवाज यायचा टुबुक. बघा तुम्ही खडा टाकून बघा त्याचा आवाज कसा येतो, टुबुक. आता तो आवाज आजीबाईने लक्षात ठेवला. म्हटली आता जर तू हे झालास ना, रडलास ना, मी त्या टुबुकची आवली करून देईल. पोरग गप राहिलं ना. आणि योगायोग ओल सावलीला धरून वाघ शिकारीसाठी गावात आलेला होता. वाघ आहेत का इकडं? आहेत का? नाही तर किल्ल्याच्या पायथ्याचे इकडं आणून सोडायला. कारण अभयारण्य आमचं माणिक डोह आहे जुन्नर तालुक्यातलं. किल्ल्याच्या पायथ्याला आत्ता 25 वाघ आहेत. आमची बाहेर पडायची पंचायत झाली. हो, त्याच्यामुळं मोठ्या गाड्याशिवाय पर्याय राहिला नाही. हो, त्या वाघाने मनात घेतलं ओल सावलीला आल्यावर ज्या अर्थी त्या अर्थी पोराला बाकीचं सांगून पोरग गप राहिलं नाही रडायचं. हे टुबुक आला हावली करून देईल म्हणून आजीनं सांगितल्याबरोबर पोरग अजिबातच आवाज काढीत नाही. निश्चित काहीतरी असलं पाहिजे. ते टुबुक वाजलं का कान टवकारून वाघ असा ऐकायचा. पण नेमकी काय भानगड ही काय कळाना. आणि योग कसा असतो बघा. कुंभार वैतागलेलं, संध्याकाळी फुल पेलेलं, उकली महाराज वरून कुंभार दोन्ही हाताने दांडकं टाकीतोच येड्या बाबळीचं. आणि वाघ
पाठीवर टुबुक बसलंय. आता हे खाली कसं उतरायचं म्हणून पाठीवर शेपूट टाकून महाराज वाघही पळायला लागला. जरा बराच अंतरावर गेल्यावर अंधारातून लाईट लावल्या होत्या ग्रामपंचायतनी, ते एका पोल खालून जात असताना याची थोडी उतरली बी होती. आणि हळूच जरा थोडं लक्ष केलं. अरे म्हटले आपलं गाढव तर पांढरं आहे आणि याच्या अंगावर पट्टे दिसायला लागलेत. महाराज राहिली सायली बी उतरली आणि याचे हातपाय गळाले आणि हे त्याच्यावरून खाली घसरलं. वाघाने अगदी आनंदाचा सुस्वार सोडला आणि सुटलो बाबा एकदाचा टुबुकच्या तावडीतून. आता महाराज कुंभाराची अवस्था काय झाली असेल, संपला विषय. दृष्टांत सिद्धांत आहे. कर्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगल्या कर्माचं फळ निश्चित चांगलं मिळेल, परंतु वाईट कर्म जीवनामध्ये दिवी दिला देह भजना कुमटा तोया झाला फाटा बाधिकेचा, एवढं सगळं मानवी जीवाला ज्ञान असूनही, मानव जीवाला जाणीव असूनही, मानवी जीव जाणकार असून देखील जर त्याने समजून नाही घेतलं आणि शेवटी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची विडी राहती निराळी रांडा पुरे सकळ, या उक्तीला अनुसरून शेवटी जर कळत असेल आणि जर आपल्याला वेळच शिल्लक राहिला नाही आपल्या जीवनात, अशा समयाला तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पुढे काही काही, तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही. वाट नाही यावरी, वाट नाही यावरी यावरी, हो विश्वंभरा शरणागत गत, विश्वंभरा शरणागत. वाट नाही यावरे, वाट नाही यावरे यावर शरणागत, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. आता हा सप्ताह संपल्याच्या नंतर लगेच परत सप्ताह चालू होईल का हो? नाही. या वर्षी आपण आहोत, पुढच्या वर्षी आपण राहू का हो? नाही सांगता. नाही देहाचा भरवसा. खरंय का हे? क्षणभंगुर नाही. अजून तरी खरं वाटतंय का नाही? तसं मुंबईला आलेला आहे, मुंबईला आलेला आहे. आता तरी सावध व्हा, आता तरी सावध राहा. एकदा झटका दिलाय. मला तर वाटतं प्रत्येक वर्षी 1 महिना तरी मुक्कामाला कोरोना आला पाहिजे आपल्या गावात. नको? आणि जर तसं जर नसल, तसं जर आपल्या जीवनामध्ये होऊ नये असं वाटत असेल तरी आता तरी सावध झालं पाहिजे. आता सावध सावधान समय. लग्न नाही बरं का? नाही असं नको व्हायला. मला हे बाकीचा जरा बाजार सगळा करता येतो, पण ते बाबा आता उचित वाटत नाही म्हणून हे बोलणे. नाविलाजाने खाली येऊन काही वेळा काही गोष्टी कराव्या लागतात. तर जीवनातला संबंध या विचाराने आपण अभंगाचा परामर्श विचार करत असताना आपण एवढंच अभंगाच्या पार्श्वभूमीचा विचार करायचा आहे का जीवनामध्ये अभंग आपल्या पूर्ण देहाला अनुसरून आहे, पूर्ण जीवनाला अनुसरून आहे. आणि दुसरी गोष्ट, या पूर्ण जीवनाला अनुसरून एक सूत्र सांगितलं, कर्म. मग ते कर्म चांगलं किंवा वाईट हे जाणून जर केलं याच जन्मामध्ये, तर तुम्हाला आम्हाला स्वर्ग नंतर आहे हो, पण याच देही याची डोळा भोगू मोक्ष सुखाचा सोहळा. या उक्तीला अनुसरून ज्यांनी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन केलं, ज्या संत महात्म्यांनी
त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेल्या सेवेला पूर्णविराम देत असताना सर्व सज्जन साधू संतांच्या विचाराने टाळकरी गुणीजन आता सर्व आपलीच असल्यामुळं कोणाचाही नाम उल्लेख न करता आता तुमच्यामध्ये आम्ही येऊन भजन केलं, तुम्ही आम्हाला सांभाळलं. सर्वची गुणीजन मंडळी सर्व असल्या कारणाने कोणाचाही नाम उल्लेख न करता सर्व पंचक्रोशी सर्व आजूबाजूचे या सप्ताहाला ज्या ज्या पद्धतीनं ज्यांचा ज्यांचा सेवेमध्ये भाग असेल वाटा असेल त्या पद्धतीनं आपण अतिशय अंतःकरणपूर्वक आज आपल्या या सर्व मळ्यांनी सांभाळलेलं आहे. अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये देखील या मंदिराचा हा जो वर्धापन दिन आहे, आता पहिला आपण तिकडं सप्ताह करत होतो आहे का नाही मोकळ्या याच्यामध्ये, त्यावेळी देखील मंडपाची याची व्यवस्था अतिशय उत्तम आणि सद्भाग्याने सगळ्यात महत्त्वाचं आता यावर्षी यूट्यूब चॅनल, कोणता चॅनल आहे? संत दर्शन. संत दर्शन हा यूट्यूब चॅनल आपल्यासाठी खरोखर आता सगळीकडं जाहिरातीचं जगत आहे, तर चांगल्यासाठी 100% त्यांनी आपल्याला योग्य रीतीनं सहभाग दिलेला आहे, म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी टाळ्या वाजवा. आता इथून पुढं देखील सुंदर अशा आता एक एक मेजवानी मिळत राहतील, एक एक वक्ते चांगले चांगले असतात. महाराजांकडं पाहून म्हणा, आपल्या सेवेकडं पाहून म्हणा, अतिशय उत्तम रीतीचा भगवान परमात्मा हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या करून घेऊत आणि तुम्हाला देखील सर्वांना उत्तम उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो. योग्य जे आहे आजच्या चिंतनामध्ये, त्या चिंतनामध्ये योग्य जे आहे त्याचा निश्चित आपण जीवनासाठी स्वीकार करा. अयोग्य जे आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजून सेवेला पूर्णविराम देत असताना मृदंगाचार्य, गुणीजन, गायक वर्ग, जे आजूबाजूची पंचक्रोशीतील भजनी मंडळ अजूनही आता उद्यापासून वाढत जातील, हळूहळू सर्वच मंडळी येतील. येत असताना अतिशय उत्तम रीतीचे टाळकरीन, उत्तम रीतीचे गुणीजन, मृदंगाचार्य, गुणीजन, गायक वर्ग आहेत, म्हणून त्यांनाही त्यांच्या चरणावरही नतमस्तक, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरही नतमस्तक करून झालेल्या सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय आ बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे राज तुम्ही सीता नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.